जय श्री राम, जय श्री महाकाल। श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर भगवती नंदागिरी कुंभमेळा अखाडा हरिद्वार या पवित्र स्थानातून आपल्याला आजच्या प्रमुख संत आपल्याला इथे दर्शनासाठी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी इथे त्यांचं पदार्पण झालेलं आपण त्यांचं जोरदार धन्यवाद आहे। आणि त्यांच्या हस्ते लगेच आपण आता दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत। तर मी आपल्या प्रमुख वक्त्यांना इथे मंचावरती पाचारण करतोय, त्यांनी कृपया मंचावरती यावं। प्रमुख वक्ते सौ राजे, श्री समीर दिघे व श्री संजय ढवळीकर यांनी कृपया मंचावरती यायचं आहे। आपण लगेचच या कार्यक्रमाची सुरुवात आणि कृपया दीप प्रज्वलनासाठी जागेवरती यावं। भारत माता की आता प्रत्येकप्रमाणे आपण 3 वेळा ओंकार करणार आहोत। मी एकदा
आज जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार सोहळा आपण करणार आहोत। मी चेतनजींना विनंती करतो त्यांनी त्याची सूत्र हाती घ्यावी। जय श्रीराम। आपल्याकडे आलेल्या प्रमुख आशीर्वचनासाठी आलेल्यांचा सत्कार मी आमचे विश्व हिंदू परिषद प्रखंड श्रीबाग याचे अध्यक्ष श्री विजयजी शाह यांना विनंती करतो की त्यांनी श्री श्री 108 महामंडलेश्वर डॉक्टर भगवती नंदानंदगिरी कुंभमेळा आखाडा हरिद्वार यांचा योग्य तो सन्मान आणि सत्कार करावा। जे उपस्थित आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे, कारण त्यांचं कार्य एवढं विस्तृत आहे की सगळं आपल्याला इथे सांगता येणार नाही। त्यांच्या दर्शनानेच आपण इथे पावन झालेलो आहोत, ही भूमी पावन झालेली आहे। तर श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर भगवती नंदानंदगिरी कुंभमेळा आखाडा हरिद्वार असं त्यांचं पूर्ण वर्णन केलं जातं आणि त्यानेच त्या ओळखल्या जातात। त्यांचं वास्तव्य जे आहे ते भारतातल्या विविध ठिकाणी आपण त्यातली महत्त्वाची जी स्थानं आहेत, वृंदावन, मथुरा वृंदावन आपल्याला कल्पना आहे, त्या वृंदावनला असतात। कधी त्र्यंबकेश्वरला तिथे मोठं कार्य आहे त्यांचं, आणि हरिद्वारलाही आश्रम आहे, तिथेही त्यांचं असतं वास्तव्य। त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगायची म्हणजे आपल्या भारतात पार्वती मातेने जी शक्तिपीठे निर्माण केली त्यातली 51 शक्तिपीठं आहेत, तर त्यांची थोडीशी पडझड झालेली होती आणि त्या शक्तिपीठांची पुनर्रचना करण्याचं पवित्र कार्य महामंडलेश्वर जी आता करतायत, तर त्यासाठी जी तयारी त्यांनी केली, तिबेट, पाकिस्तान, महाराष्ट्रात ती काही विदर्भावरची स्थानं आहेत आणि श्रीलंका सुद्धा, अशा विविध ठिकाणांहून त्या तिकडचं जल, माती आणि अग्नी हे सगळं एकत्र करून त्यांनी इथे आणून त्याची प्रतिकृती, त्या शक्तिपीठांची प्रतिकृती बनवण्याचं कार्य त्यांच्या हातून आता इथे सुरू आहे। डॉक्टर भगवती नंदानंदगिरींचं शिक्षण BSc झालेलं आहे त्यांचं। नंतर आपल्याला आनंद वाटेल, आज आपण जो कार्यक्रम करतो विश्व हिंदू परिषदेचं षष्ठाब्दी पूर्ती सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम घेतोय, तर त्या विश्व हिंदू परिषदेचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात करतायत त्यांनी हे जे शक्तिपीठांचं मी तुम्हाला सांगितलं, त्या ठिकाणी जी देवळं उभी राहणार आहेत त्या ठिकाणी महिला पुजारीच फक्त ठेवल्या जाणार, आणि भारतात मला वाटतं पहिल्यांदा होणार आहे। हे खूप मोठं कार्य आहे, हे कोणी हाती घेऊ शकत नाही, तर त्यांनी ते करतायत त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप कौतुक आहे या क्षेत्राबद्दल। त्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये 1300 पेक्षाही जास्त विवाह करून गेलेले आहेत जोडप्यांचे। पण एक कोणाचं आपल्याला बोलवलं ते एक आता किती आपल्याला यातना असतात, किती कष्ट असतात, किती पूर्वतयारी करते, असे 1300 जोडप्यांचे त्यांनी विवाह करून दिलेले आहेत। आणि त्या विवाहातून झालेली जी संतती आहे त्यातल्या 50 मुलांना त्यांनी उच्च शिक्षणासाठी खूप मदत केलेली आहे, आणि त्यातली कित्येक, मला वाटतं 38 पेक्षा जास्त विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत, आणि शिवाय त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचं केक बनवायचं आहे किंवा बाकी ऑटोमोबाईलचं आहे, असे विविध जे उपक्रम आहेत, जे व्यावसायिक शिक्षण आहे, त्या सगळ्यांसाठी पण त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी खूप मदत केलेली आहे। त्यानंतर
त्यांनी ह्युमन राईट्स म्हणजे मानवाधिकार या क्षेत्रात जवळजवळ 212 राज्यांमध्ये कार्य केलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांचा जो मान होता तिथे ते त्यांनी केलेला आहे. आणि आता तुम्हाला आपण अलिबागकर आहोत, तर अलिबागकरांसाठी खूप छान बातमीची सांगायची आहे की अलिबाग मधल्या जे आदिवासी पाड्या आहेत इथे, त्या आदिवासी पाड्यांमधल्या 400 आदिवासींचं विवाह सोहळा त्यांनी पार पाडलेला आहे. हे खूप मोठं कार्य आहे, त्यांचं आयुष्य बदलून गेलं त्याच्यामुळे. त्यानंतर त्यांचं जे सगळं देशभर कार्य चालू आहे त्यातल्या नाशिकला त्यांनी रिज्युटेक फाउंडेशन हे स्थापन केलेलं आहे. त्यात जवळजवळ 5000 महिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. दुग्ध व्यवसाय हा त्यांचं मुख्य त्या ठिकाणचं जे कार्य आहे तो दुग्ध व्यवसाय महासंघ त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या महासंघातून त्या दुग्ध व्यवसायातून तिथेच शुद्ध प्रकारचा मावा, पेढा आणि स्थानिक पातळीवर त्या महिलांचं सक्षमीकरण या सगळ्या माध्यमातून केलं जात आहे. आणि त्या स्त्रियांचं, बायकांचं सक्षमीकरण केल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावलेलं आहे. ही खूप मोठी उपलब्धी केलेली आहे त्यांनी की अशा आहे कितीतरी ठिकाणी हे पवित्र कार्य चालू आहे त्यांचं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती छत्तीसगडला एक मोठी परिषद झाली होती आणि त्यांचं तिथे महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी ते सगळं आयोजन केलेलं होतं आणि त्यांना तिथे निमंत्रित केलं गेलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याशिवाय आता आपण जे इथे बघतोय सर्वत्र जो सगळा म्हणजे वाईट प्रकार चाललेला आहे तो लव जिहाद प्रकरण चाललेला आहे. तर लव जिहाद प्रकरणामध्ये त्यांचा त्यातून सगळे मिटवणं, त्यातलं कार्य करणं, त्या लोकांना तिथून सोडवणं यासाठी पण डॉक्टरांचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे. हा वेगळा प्रकार, त्याच्यात सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्या कार्यकर्त्या आहेत तर सगळीकडे त्यांचं काम असतं. आणि शिवाय आता मला इथे किती माहिती नाही, आम्ही भजनी मंडळांना सांगितलेलं होतं वारकरी संप्रदायांमध्ये पण त्या खूप कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांनी खूप कार्य केलेलं आहे आणि अशा रीतीने आपण त्यांच्याकडून आशीर्वचन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी डॉक्टर भगवतींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत करावं. आधी आपण आपले जे प्रमुख वक्ते इथे आलेले आहेत त्यातले प्रथम वक्ते आहेत आपले श्री संजयजी ढवळीकर यांचा आपण सत्कार करणार आहोत. आधी तो पण मी त्यांचा परिचय तुम्हाला सांगतोय. संजयजी स्वतः बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. त्यांचं मूळ जे निवासस्थान आहे ते नेरळ आहे आणि सध्या ते ठाण्यामध्ये राहत असतात. त्यांचा मुख्य व्यवसाय आहे तो फायनान्शियल सर्व्हिसेस. तर त्या क्षेत्रात 30 वर्ष त्यांनी बँकिंग या क्षेत्रात नोकरी केलेली आहे आणि सध्या भारत सरकारच्या कल्चरल इकॉनॉमीचे ॲडिशनल प्रोग्राम सेक्रेटरी आहेत ते. तर ही झाली त्यांची व्यावसायिक बाजू. त्यानंतर आपण या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य बघायचं असेल तर पूर्वी ते कोकण प्रांताचे सहसेवा प्रमुख होते आणि आता स्वावलंबी भारत अभियान या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि त्यांचं विशेष संपर्क प्रमुख असे त्यांचं कार्य आहे. आणि या व्यतिरिक्त मला थोडंसं वेगळं सांगायचं आहे. 22 जानेवारीचा रामजन्म प्रतिष्ठानचा जो सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला तुम्ही सगळ्यांनी तो अनुभवलेला असेल. तर त्यावेळी जे VVIPs जे समूह देशभरातून जगभरातून जे सगळे पाहुणे आलेले होते त्यांची सगळी व्यवस्था, त्या मार्गांची व्यवस्था, तिकडे सजावट या सर्व व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी श्री संजयजींनी केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं हे विशेष कौतुक आणि एवढी मोठी महनीय व्यक्तिमत्व आपल्याला इथे प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले आहे. तर मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं, की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि त्यांचा सत्कार करावा. देसाईंना इकडची बहुतेक मंडळी ओळखत असतील कारण त्यांचं किंग्स इंग्लिश अकॅडमी गेली 24 वर्ष त्या इथे कार्यरत आहेत. इंग्लिश अकॅडमीतून त्या बहुतेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतायत. त्यांचं शिक्षण
आधी BA केलंय, त्याच्यानंतर MA केलेलं आहे आणि त्याच्यात फक्त ना गोल्ड मेडल त्यांनी घेतलेलं आहे त्या विषयांमध्ये. आणि 15 अधिक वर्ष त्यांनी HR ट्रेनर असं काम केलेलं आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. विविध नियतकालिकांमध्ये त्यांनी कविता केलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत. आणि भाषांबद्दल म्हणाल तर हिंदी, उर्दू, इंग्लिश, मराठी या सर्व भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. प्रभुत्व म्हणजे असं की त्यांनी त्याच्यामध्ये कविता केलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत, प्रवचने दिलेली आहेत, भाषणं केलेली आहेत, अनुवाद केलेले आहेत, विविध भाषांमध्ये केलेले. त्यातलं एक नाइटिंगेल नावाचं जे अनुवाद केला होता त्यातल्या चर्चा करण्यासाठी आणि वाचनासाठी त्यांना UK निमंत्रित केलं गेलेलं होतं. ही खूप मोठी उपलब्धी आहे त्यांच्यासाठी. आणि सर्व भाषिक साहित्यांवरती त्यांनी हजारांवर व्याख्यानं दिलेली आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद तुम्हाला माहिती आहे, त्याच्याही त्या सदस्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले शोध निबंध सादर केलेले आहेत स्वतः. म्हणजे एवढं प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. स्वतःची त्याने एक YouTube चॅनल तयार केलेलं, त्याचं नाव आहे इंग्लिश विंग्लिश, किंग्स इंग्लिश विंग्लिश असं त्यांचं YouTube चॅनल आहे. आपण त्याला सर्च करू शकतो. मी आमचे कार्यकर्ते धनश्री काळे यांना विनंती करतो की त्यांनी श्रुतीजींचा सत्कार करायचा. धनश्री. आपल्या कार्यकर्त्या धनश्री काळे बहिणीचं कार्य त्या करणार आहेत आणि इथे गोविंदांमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांना बहुतेकांना इथे माहिती असेल कारण त्यांचे सगळे पैसे सांभाळून शाबूत ठेवण्याचं काम समीर दिघे करतायत. कारण ते फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कितीतरी वर्ष कार्य करतायत. अलिबाग, मुंबई या दोन्ही ठिकाणी त्यांची कार्यालय आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मला वाटतं त्यांनी जे निवृत्त झालेले आहेत त्या सगळ्या मंडळींसाठी आर्थिक तज्ज्ञ आहेत ते. त्याच्याबद्दल त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. रिया कॉलेजमधून त्यांनी BA मध्ये मानसशास्त्री पदवी घेतलेली आहे आणि मॅनेजमेंट लेबर स्टडीज याच्यात त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. म्युच्युअल फंड्स हा आर्थिक विषयात आहे. ते म्युच्युअल फंड्समध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. आणि आपली जी निवृत्त मंडळी आहेत त्यांच्यासाठी आर्थिक धोरण कसं राबवावं याच्यावरती त्यांनी जवळजवळ 300 पेक्षा जास्त कार्यक्रम केलेले आहेत आणि सर्वांना प्रशिक्षित केलेला आहे. हा सध्याच्या काळात खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण अर्थक्षेत्रात प्रभावी पद्धतीने आपले पैसे जर आपण सांभाळू शकलो तर आपलं पुढचं भवितव्य नीट राहू शकतं. आणि त्याच्यात त्यांचा आपण एका गीताने आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाची. तर मी आमच्या प्रतिनिधी आमदार महेंद्र शेठ मोहिते दादांचं सत्कार करा, सन्मान. हरिभक्त पाठ करावे. जय श्रीराम. वातावरण चालू आहे त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी आपल्या वक्त्या सौ श्रुती देसाई राजे यांना मी निमंत्रित करतो. त्यांनी आपलं विचार थोडक्यात मांडावे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने उपस्थित असलेल्या श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर
नंदानंदगिरीजी, माताजी, इथे उपस्थित असलेले प्रमुख वक्ते ढवळीकर सर, समीर दिघे आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे सर्व बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये मला एक गोष्ट विशेषत्वाने दिसते आहे, ती म्हणजे सगळ्यांचा उत्साह आणि सर्व वयाचे लोक इथे उपस्थित आहे, हे विशेष आहे. बरेचदा असं असतं की अशा कार्यक्रमांना काहीतरी रक्षित आहात. धर्म जे त्याचं रक्षण करू शकतात त्यांचं स्वतः रक्षण करतो. महाभारतातून आलेला हा श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये हा उल्लेख येतो, धर्मो रक्षति रक्षिता. जो धर्म मृत होतो तो त्याला मारणाऱ्यांना सुद्धा मृत्यू देतो आणि जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म स्वतः रक्षण करतो. एक उल्लेख अजून करावासा वाटतो, विना वेद, विना गीता, विना रामायणी कथा, विना कवी कालिदासो भारतम भारतम नाही. वेदाशिवाय, गीतेशिवाय, रामायणाच्या कथेशिवाय आणि कवी कालिदासाशिवाय भारत हा भारतच नाही. इतकं महत्व आपल्या भगवद्गीतेचं आहे, आपल्या वेदांचं आहे, कारण भारतात हे सगळं एकत्रित झालेलं आहे. आता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण कृष्ण हा निशस्त्र होता. कृष्णाने शस्त्र हातात घेतलं नाही. जरी कृष्ण म्हणतो की धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, तरी सुद्धा तो शस्त्र हातात घेतच नाही. शस्त्र अर्जुनाच्याच हातात आहे. तुम्हाला याच्या मागचा अर्थ कळतोय का? देव स्वतः येऊन तुम्हाला मदत करणार नाहीये, तो तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार आहे. तुमची लढाई तुम्ही लढायची आहे. युधिष्ठिराला सुद्धा जो हा श्लोक सुचलेला आहे, युधिष्ठिराच्या तोंडी सुद्धा हा जो श्लोक आलेला आहे, धर्मो रक्षति रक्षितः, त्याच्यामध्ये सुद्धा हाच उल्लेख आहे की जे लोक धर्माला मृत होण्यास भाग पाडतात त्यांचा धर्म त्यांचाच मृत्यू ओढवून आणतो आणि जे लोक स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यास समर्थ आहेत त्यांचा धर्म त्यांचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसावतो. मग धर्म म्हणजे काय? तर धर्म असा एखादा ठोस अस्तित्व असलेला घटक नाहीये. धर्म म्हणजे त्या धर्माचं पालन करणारे लोक आहेत. आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे सगळे लोक एकत्र येणं हे विश्व हिंदू परिषदेच्या गेल्या 60 वर्षाच्या कार्याचं फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. सामाजिक समरसतेसाठी विश्व हिंदू परिषदेने आजपर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत, आपल्याला वाचायला मिळतात. 1964 साली जेव्हा विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली तेव्हा सुद्धा त्यांच्या उद्दिष्टांमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं होतं की सामाजिक समरसता, सामाजिक एकता हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, हे एक महत्त्वाचं कार्य विश्व हिंदू परिषद आपल्या हातामध्ये घेणार आहे आणि ते सातत्याने विश्व हिंदू परिषदेने करून दाखवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, राजा हरिश्चंद्राच्या गोष्टीमध्ये स्वप्नात त्यांनी मान्य केलं होतं की मी डोंबाचं काम करेन आणि तो डोंब झाला. हा अतिशय खालच्या दर्जाचा त्या काळात समजला गेलेला प्रकार होता. तो राजा हरिश्चंद्रांनी मान्य केला. त्याला सुद्धा आपण विश्व हिंदू परिषदेच्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी त्या डोंब राजाच्या घरी जाऊन भोजन करणे, तिथून या अस्पृश्यतेला तोडण्याचं काम विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे. हे त्या काळात फार मोठं क्रांतिकारक काम समजलं जात होतं, ते सुद्धा त्यांनी केलंय. या अनुषंगाने विचार करताना माझ्या मनात एक विचार नेहमी येतो की ज्यावेळी आपण हा विचार करतो, सामाजिक समरसतेच्या बद्दल बोलताना मी हे मुद्दाम सांगते, लोक हा म्हणतात, विचार मांडतात हिंदू धर्माबद्दल बोलताना आणि हिंदू धर्म कसा वाईट आहे हे सांगताना काही नरेटिव्ह सेट केले जातात आजच्या काळामध्ये. त्या नरेटिव्ह मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हिंदू धर्म हा जातींमध्ये विभागलेला आहे, हिंदू धर्मामध्ये वर्ण व्यवस्था आहे, हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत आणि हिंदू धर्मामध्ये एकजूट नाही, हिंदू धर्मामध्ये जातीयवादाला पर्याय नाही. हे जे म्हटलं जातं हा विपर्यास आहे हिंदू धर्माच्या
वैविध्याचा. हिंदू धर्मामध्ये 18 पगड जाती ज्या आपल्याला दिसतात त्या 18 पगड जाती 18 प्रकारची कामं करणाऱ्या लोकांच्या आहेत. जात ही तुमच्या कर्मावरून ठरते, तुमच्या जन्मावरून ठरत नाही. हे ज्यांना माहिती नाही ते जन्माला जात समजून बसतात आणि जातीचा शिक्का लावतात. हिंदू धर्म कधीही कोणाच्याही कपाळावर कुठल्याही जातीचा शिक्का लावत नाही. एक महत्वाची गोष्ट माझ्या डोक्यात नेहमी येते ती अशी की मी खूप लहानपणापासून ऐकत आले की समाज पुरुषाचं मस्तक म्हणजे ब्राह्मण, त्याचे बाहू म्हणजे क्षत्रिय, त्याचं पोट म्हणजे वैश्य आणि त्याचे पाय म्हणजे शूद्र, असे 4 वर्ण त्याच्या शरीरामध्ये सामावलेले आहेत. हे मी लहानपणापासून ऐकत आले आणि याला धरून याचा विपर्यास करून आजकाल काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत आणि लोक असं म्हणतायत की शूद्रांना पायाचं म्हणजे सगळ्यात हलकं हिंदू धर्माने दिला. शेवटपर्यंत येतो. सियावर रामचंद्र की जय. माझ्या मनात प्रत्येक वेळी एक गोष्ट येते की एखाद्या गोष्टीचा इंटरप्रिटेशन आपण ज्या पद्धतीने करू तसा अर्थ आपल्याला काढता येतो. मला एक सांगा, आपल्या समोर जेव्हा केव्हा एखादी आदरणीय व्यक्ती येते तेव्हा तुम्ही डोकं कुठे टेकवता? डोकं पायावर टेकवलं जातं. कोणाची पूजा करायची असेल, आपल्या घरी कोणी संत आले, कोणी राजा आला, कोणी अगदी जावई आला, तरी सुद्धा आधी कशाची पूजा केली जाते? पाद्यपूजा केली जाते. कुठल्याही शुभ कार्यामध्ये पाद्यपूजा ही पहिला विधी मानला जातो. मग पायाची पूजा करणारा माणूस पायाला हीन आणि खालच्या दर्जाचा लेखेल का? जो धर्म पायाच्या पूजेला महत्व देतो, तुम्हाला हे आठवतं का कधी की समजा एखादा कोणी मोठा मनुष्य माझ्या समोर आला तर मी त्याच्या डोक्याला नमस्कार केलाय? कधीच नाही. तुम्ही त्याच्या पायाला नमस्कार करता, त्याच्या पायाला स्पर्श करता आणि पायाला स्पर्श करून तुम्ही तुमचा आदर व्यक्त करता. आपल्या धर्मामध्ये कुठलाही अवयव श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजला जात नाही. हे महत्वाचं आहे. प्रत्येक अवयवाचं काम वेगळं असेल पण कुठलाही अवयव श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसेल हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण त्याचं इंटरप्रिटेशन कसं करतो यावर सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या धर्मामध्ये आपल्याला एकत्रित राहणं आवश्यक आहे. हिंदू धर्मीयांची परस्पर समरसता जिला आपण म्हणतो ती एकमेकांना जोडून ठेवण्यामध्ये आहे. एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होणं हे महत्वाचं आहे. आज आपण या सगळ्या गोष्टी करतो आहोत. कितीतरी वर्षापूर्वी माझ्या जन्माच्या आधीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. सावरकरांनी पतितपावन मंदिराची ज्यावेळी स्थापना केली रत्नागिरीमध्ये, आजही होऊ नये हे आपल्या लक्षात येतं आणि आपण सुद्धा लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो की आपण ज्यावेळी एकत्र असतो त्यावेळी आपल्याला कोणीही बाहेरचा कमी ठरवू शकत नाही. हाताची 5 बोटं सारखी असतात का? हाताची 5 बोटं सारखी नसतात, पण ज्यावेळी ती मूठ वळते ना त्यावेळी समोरच्या थोबाडातून रक्त आल्याशिवाय राहत नाही. हे दाखवून द्यायची आज गरज आहे हिंदू समाजाला, पण वैचारिक माध्यमातून. आपण जे समोरच्याला दाखवणार आहोत ते वैचारिक माध्यमातून आपलं युद्ध आहे. वैचारिक माध्यमातून आपण सिद्ध करणार आहोत की हिंदू म्हणून आम्ही समाज म्हणून एकत्रित आहोत. हिंदू समाजामध्ये, हिंदू धर्मामध्ये कितीही जाती असल्या तरी त्या विविधतेसाठी आहे, एकमेकांना वेगळं करण्यासाठी नाही. हे महत्वाचं आहे. ज्यावेळी या सगळ्या जाती एकत्र राहतील, ज्यावेळी या सगळ्या जाती एकमेकांच्या बरोबर राहतील त्यावेळी बाहेरच्यांना कुठलंच तोंड राहणार नाही हिंदू धर्माला नावं ठेवायचं. तुम्हाला हे माहिती असेल की आपापसात कितीही भांडणं कौरव पांडवांची झाली असतील तरी सुद्धा ज्यावेळी बाहेरचा शत्रू येऊन उभा राहिला, युधिष्ठिरांनी भीम आणि अर्जुनाला त्यांच्याशी लढायला पाठवलं होतं. भीम आणि अर्जुनाने सांगितलं की ते तर आपले शत्रू आहेत कौरव, त्यांनी आपल्याला वनवासात पाठवलं, आपण का त्यांची मदत करायची? युधिष्ठिर म्हणाला होता वयम पंचाधिकम शतम. जेव्हा बाहेरचा शत्रू येईल तेव्हा आपण 105. आपापसातली भांडणं असतील तेव्हा ते 100, आपण 5 ठीक आहे, पण बाहेरचा शत्रू जेव्हा येऊन उभा राहील आपण 105 आहोत. आज भारतासमोर इतर देशांचं आव्हान आहे, इतर धर्मांचं आव्हान आहे. धर्मांतर करण्यासाठी लोक तयार आहेत. लव जिहाद असं मला वाटतं.
आपण प्रगती केली, शैक्षणिक प्रगती केली, आर्थिक प्रगती केली, सामाजिक प्रगती केली, पण सांस्कृतिक प्रगतीमध्ये थोडे मागे झालो आहोत. आपण आपल्या घरातल्या मुलींना, आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल माहिती देणं आवश्यक आहे. जेव्हा बाहेरच्या धर्मातली एखादी व्यक्ती ते का घडतं लव जिहाद, का बरं मुली बळी पडतात समोरच्यांच्या प्रलोभनाला, का बरं मुली बळी पडतात समोरच्याच्या शिकवणुकीला, जेव्हा समोरच्या धर्मातला मनुष्य त्याच्या धर्माबद्दल बारीक बारीक गोष्टी आपल्याला सांगतो, आपल्याही धर्मातल्या बारीक सारीक गोष्टी सांगतो आणि आपल्याला सांगतो की बोगस आहे तुमचा धर्म, काय आहे तुमच्या धर्मात, त्यावेळी त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्या मुलांजवळ काहीही नसतं. हे उत्तर जर आपण त्यांना द्यायला शिकवलं तर आज लव जिहाद प्रचंड प्रमाणात कमी होईल, याची मला शाश्वती वाटते. तुम्ही केरला स्टोरी सारखा चित्रपट पाहिला असेल, जेव्हा बाहेरच्या धर्मातले लोक येऊन सांगतात की तुमच्या धर्मात काय आहे, तेव्हा आपल्या धर्मात काय आहे हे सांगण्यासाठी आपल्या मुलांजवळ मुलींजवळ काहीही नसतं. आपण घरोघरी आपल्या मुला मुलींना आपल्या संस्कृतीची ओळख करून देतो का? आपण घरोघरी आपल्या मुला मुलींवर हे संस्कार रुजवतो का? संस्कार हे रुजवून समोर सांगून शिकवून होत नसतात. आपण असं म्हणतो जो दी जाती है वो शिक्षा, जो उठाए जाते हैं वो संस्कार. आपल्या वागण्यातून आपली मुलं जे उचलतात ते संस्कार असतात. मग आपण आपल्या वागण्यातून मुलांना काय संस्कार देतो याच्याकडे आपण डोळसपणाने बघायची गरज आहे. आपण आपल्या घरामध्ये सगळ्या समाजातल्या लोकांना कशा पद्धतीने सामावून घेतो, आपण हिंदू म्हणून जगताना, हिंदू म्हणून वागताना, हिंदू म्हणून आचरण करताना कशा पद्धतीने वागतो. एक छोटंसं उदाहरण सांगते. तुम्ही जर एखाद्या इतर धर्माच्या व्यक्तीला छोटंसं काम सांगितलं, एक झेरॉक्स काढायचं काम एखाद्या इतर धर्माच्या पिऊनला सांगितलं, तर तो स्वतःच्या धर्माच्या माणसाच्या दुकानात जाईल. 4 किलोमीटरवर जर त्याच्या माणसाचं दुकान असेल तर 4 किलोमीटरवर जाऊन तिथे त्याचं झेरॉक्स काढून आणेल, त्याला वेळ लागला तरी चालेल. आपण करतो हा विचार? हिंदू माणूस हिंदू माणसाच्याच दुकानातून मी काहीतरी घेईन हा विचार हिंदू माणूस करतो? किती जण करतात? मग काही वेळा आपण अशा पद्धतीने हात वर करतो की नाही अमुक सेक्टरचा यांनीच बळकावलेला आहे आणि आपल्याला पर्यायच नाहीये. पर्याय नाही म्हणताना तुम्हाला कोणी अडवलंय? आपल्या धर्मात बेरोजगार तरुण नाहीत? त्यांनी का करू नये हे रोजगार आणि त्यांच्या पाठीशी का उभं राहू नये आपण हिंदू म्हणून? एका हिंदूला त्याच्या रोजगारासाठी पाठिंबा देण्यासाठी सर्व जाती धर्माच्या, सर्व जातींच्या, पंथांच्या हिंदूंनी का उभं राहू नये? जर इतर धर्मियांचे लोक आपल्या धर्मातल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी पाठीशी घालतात, प्रत्येक ठिकाणी पाठिंबा देतात, तर हिंदूंनी हिंदूंना पाठिंबा का देऊ नये? आपल्याला सगळेजण म्हणतात की हिंदू सगळे शहाणे आहेत. एक साधं सांगते तुम्हाला, हिंदू तुम्ही कृष्णाला मानत असाल तरी तुम्ही हिंदू, तुम्ही नास्तिक असाल तरी हिंदू धर्म तुम्हाला दूर लोटत नाही तरी तुम्ही हिंदू, तुम्ही मंदिरात रोज जात असलात तरी तुम्ही हिंदू, तुम्ही मंदिरात कधीच जात नसलात तरी तुम्ही हिंदू, तुम्ही दिवाळी साजरी करत असलात तरी तुम्ही हिंदू, तुम्ही पोंगल साजरा करत असलात तरी तुम्ही हिंदू, तुम्ही जन्माष्टमी साजरी करत असाल तरी तुम्ही हिंदू, तुम्ही कुठलाच सण साजरा करत नसाल तरी तुम्ही हिंदू. एवढंच स्वातंत्र्य कुठला धर्म देतो? कुठल्याही धर्माच्या माणसाची टाप आहे का मला सांगा? मी धर्म मानत नाही आणि देव मानत नाही हे म्हणायची. हे मानण्याचं स्वातंत्र्य आणि हे मानण्याची ताकद फक्त हिंदू धर्म देतो, दुसऱ्या कुठल्याच धर्माची ताकद नाही. कारण हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट प्रार्थना पद्धती नाही, तर हिंदू धर्म म्हणजे जीवनशैली आहे. धारयते इति धर्मः अशी धर्माची व्याख्या केली गेलेली आहे. हिंदू धर्म ही जीवनशैली आहे. याकडे मी मुद्दाम लक्ष वेधू इच्छिते. आपण कशा पद्धतीने जगतो, कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने शिष्टाचार नियम पाळतो ते शिकवणारी पद्धती म्हणजे हिंदू धर्म आहे, हे लक्षात ठेवायला हवं. हे स्वातंत्र्य जे हिंदू धर्म आपल्याला देतं ते स्वातंत्र्यापर्यंत मर्यादित राहावं हे पण महत्वाचं आहे. ज्यावेळी स्वातंत्र्याला शिस्त राहत नाही त्यावेळी स्वैराचार निर्माण होतो, जो आज काही विशिष्ट लोकांनी निर्माण केलेला आहे आणि जे हिंदू धर्मावर, हिंदू धर्मात राहूनच चिंतोडे उडवत आहेत. अशा लोकांना उत्तर
देण्यासाठी आपल्या आचरणातून ते देण्याची आपल्याला आज गरज आहे. आणि म्हणून पाहिजे एकमेकांच्या पाठीशी राहायला पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांशी सहकार्य केलं पाहिजे. आपापसात आपली भांडणं असतील, प्रत्येक घरामध्ये काही ना काही विषयांवरती मतभेद असतात, वाद असतात, हिंदू धर्मात सुद्धा असतील, मी नाकारत नाही. पण दुसऱ्याच्या भिन्न मताचा सुद्धा आदर करण्याचं काही धर्म आपल्या धर्मातल्या लोकांना देत नाही. हे माझ्या धर्माचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हिंदू म्हणून जन्माला आल्याचा मला अभिमान आहे. ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदानात म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा स्वधर्म म्हणजे काय? तर प्रत्येकाचं जीवन आणि ते जगण्याची पद्धत हा त्याचा धर्म आहे, हे लक्षात घ्या. स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे विशिष्ट धर्माचा सूर्य असं नसतं. स्वधर्म म्हणजे जर एखादा माणूस शिक्षक असेल तर शिक्षण देणं हा त्याचा धर्म. एखादा माणूस लोहार असेल तर लोहार काम करणं हा त्याचा धर्म. एखादा सुतार असेल तर सुतार काम करणं हा त्याचा धर्म. एखादा चांभार असेल तर चांभार काम करणं हा त्याचा धर्म. एखादा योद्धा असेल तर युद्ध करणं हा त्याचा धर्म. आपण जे काही करतो ते करणं म्हणजे आपला धर्म. आणि विश्वाला स्वधर्माचा सूर्य दिसावा हे हिंदू माणसाने म्हटलेलं आहे. हिंदूच माणूस हे म्हणू शकतो की वसुधैव कुटुंबकम. कुठला धर्म म्हणतो वसुधैव कुटुंबकम? हे फक्त हिंदू धर्म म्हणतो. पृथ्वीवरती जेवढे लोक आहेत तेवढे सगळे माझे कुटुंबीय आहेत, हे हिंदू धर्म म्हणतो. जे जे देखीचे भूत ते ते जाणीचे भगवंत, जे जे सजीव आहेत ते सगळे भगवंताच्या ठिकाणी मानणारा धर्म हा हिंदू धर्म आहे. या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो. या सुकृतम भारते जन्म असं जेव्हा आपण म्हणतो, त्या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत. या हिंदू धर्मासाठी कार्य करण्याचं आपल्याला कुठेतरी आनंद मिळतो आहे, आपल्याला सद्भाग्य लाभलेलं आहे. याचा जास्तीत जास्त उपयोग आपण करूया. आज इथे आपल्यापैकी जे बांधव उपस्थित नाहीत त्यांच्यापर्यंत आपण हा विचार पोहोचवूया. आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आपला हा विचार पोहोचवूया. आणि हिंदू म्हणून एक राहून इतर कुठल्याही संकटाचा किंवा इतर कुठल्याही धोक्याचा सामना एकजुटीने करूया. आपल्या देशाला, आपल्या भारताला सर्वोच्च स्थानी देण्यासाठी आज आपण एक पण घेऊया आणि हिंदू म्हणून आपलं सर्वस्व त्यामध्ये ओतण्याची तयारी दर्शवूया. हे मी माझ्याकडून इथे जाहीर करते आणि तुम्ही हे सुद्धा सगळं कराल याची तुमच्याकडून अपेक्षा करते आणि ते थांबते. वंदे मातरम. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, तसंच समाजातले अनेक आदरणीय अशी अनेक व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहेत. मला निवडणूक या विषयावरती बोलायची संधी मिळाली आहे आणि पुढच्या आठवड्यात आपण सगळेजण गणेशोत्सव साजरा करणार आहोत. मित्रांनो, गणपती या शब्दाचा देखील अर्थ आपण पाहिला तर गणांचा अधिपती म्हणजे गणपती. गण म्हणजे प्रतिनिधी आणि जे प्रतिनिधी आपला अधिपती निवडून देतात त्याला गणपती म्हणून आपण स्वीकारतो. अशी आपली ही संस्कृती आहे. मला वाटत नाही जीवन पद्धतीमध्ये इतका प्रत्येक कणाकणामध्ये ज्ञानाचा वावर असलेला आपला हा हिंदू धर्म आणि अशा या विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण होत आहे. सो हा आनंद आपण सगळेजण साजरा करायला जमलेलो आणि निवडणुका किंवा जनप्रतिनिधी निवडणं हे आपल्याकडे पूर्वापारपणे चालत आलेलं आहे. मात्र
आजच्या निवडणुका आपण पाहिल्या तर आपल्याला खेदाने म्हणावं असं वाटतं की आपल्या मित्रांनो, मी समाजामध्ये पण तरी देखील मी एक मतदान तुमच्या समोर करत असतो. त्यावेळेला आपले राजकीय अधिकार आपण देत असतो आणि त्यावेळेला आपल्या भूमिका आपण सुयोग्य, ही अतिशय महत्वाची गरज आहे. अन्यथा अनेक त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि मध्यंतरी मी डॉक्टरांकडे बाहेर वेटिंगमध्ये बसलेलो, संवाद त्यांची भाषा थोडीशी वेगळी वाटली म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करायला लागलो. त्यांना मी विचारलं, तुम्ही कुठून? मुंबईचेच हो. मी म्हणालो की तुम्ही मराठी वाटत नाही आहात, तुम्ही मूळचे कुठूनचे? तर ते म्हणाले, मी मूळचे काश्मीरचे हो. मी म्हणालो, तुम्ही कधी आला? तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काश्मीरी हिंदूंची अवस्था काय झाली आणि देशोधडीला लागल्याप्रमाणे त्यांना अंगावरच्या कपड्यांविषयी यावं लागलं. ती कथा त्यांनी मला सांगितली. मी त्यांना विचारलं, तुमचं तिकडे काय आहे? तर ते म्हणाले, आमची 10 एकरची सफरचंदाची शेती आहे. मित्रांनो, सफरचंदाची शेती ज्याचं एकरी उत्पन्न साधारण 5 लाख रुपये, म्हणजे 10 एकर म्हणजे 50 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेलं ते कुटुंब आज काश्मीर मधलं सगळ्या गोष्टी सोडून मुंबईत येऊन राहिलं. ही वेळ त्यांच्यावर का आली? ही परत गेलो त्याच्यावरती ही वेळ आली आहे, उद्याही आपल्यावर देखील येऊ शकते. त्यामुळे भूमिका न घेता राहणं, आजच्या काळामध्ये राहणं हे आपल्याला शक्य होणार नाही आहे. त्यामुळे कणखर भूमिका घेणं ही आजच्या काळाची गरज आहे. आजच्या काळात जर आपण पाहिलं तर समाजात सगळेच जण आपल्याला जाती जातींमध्ये विभागायला पाहत आहेत, आरक्षणाच्या नावाने, अनेक गोष्टींनी. पण मित्रांनो, जेव्हा जेव्हा अशा प्रकारे आपल्यामध्ये दुहीची बीज पेरली गेली आहे, भारतीय समाज गुलामीत गेलेला आहे. त्यामुळे जर जाती जातींमध्ये विभागणी करून आरक्षणाचे मुद्दे दाखवून जर हा समाज विभागला जात असेल तर त्याला पुरोगामीत्व देणं आणि जर सगळ्या जाती विसरून आपण सगळे जण हिंदू म्हणून एकत्र येत असू तर त्याला जातीयवाद म्हणणं, हा जो नरेटिव्ह सेट केला जातोय, मॅडमनी देखील त्याबद्दल मांडणी केली. आपण याबद्दल सतर्क होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला भारत पाकिस्तान मॅच दिसली की आपण द्वेषाने बघायला लागतो. का बरं? आपल्याला क्रिकेट फार आवडतं म्हणून. मग इंटरेस्टिंग मॅच तर भारत आणि ऑस्ट्रेलिया होते. भारत पाकिस्तान ही मॅच आपण का सगळे जास्त रस घेऊन पाहत असतो? तर त्यामागे आपल्याला गेली शतकानुशतकं झालेली वेदना आपल्या अंतर्मनात खदखदत असते. मात्र ती खदखदणारी वेदना बाहेर काढण्यासाठी ही जी निर्माण करून दिलेली पळवाट आहे, की देशभक्ती दाखवण्यासाठी भारत पाकिस्तान मॅच मध्ये भारताला सपोर्ट करणं इतकीच मर्यादित भूमिका देशभक्तीची नाहीये. मित्रांनो, आजच्या काळामध्ये रस्त्यावर उतरून देखील ही भूमिका मांडण्याची गरज नाहीये. लोकशाहीने आपल्याला दिलेला सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे, तो म्हणजे मतदान. आणि त्या मतदानाच्या अधिकारामधनं आपण ही भूमिका आपली चोखपणे मांडू शकतो, व्यक्त करू शकतो. या व्यक्त करण्याच्या आपल्या ताकदीला जर आपण 500,000 रुपयामध्ये विकून टाकत असू तर लक्षात घ्या, आपल्या केवळ आपल्याच या जन्माचं नाही तर आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांचं देखील आपण नुकसान करत असतो. आज आपल्या भागामध्ये आपल्या घराची किंमत जी काही 30-40 लाख रुपये जरी असेल, लक्षात घ्या, जर आपल्याकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरल सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर त्याची किंमत 10 पटीने वाढू शकते. मात्र जर आपण संवेदनशीलपणे विचार न करता तात्कालिक आनंद, आत्ताची पार्टी, आत्ता मला दिलेले पैसे असं बघून जर आपण मतदानाचा अधिकार आपला विकून टाकत असू तर मित्रांनो, या होणाऱ्या विकासावरती आपला काही अधिकार होणार नाही. आणि आपल्याला दिसतच आहे, बघा मित्रांनो, गाय, गोमाता हिला आपण पवित्र मानतो.
2 मिनिटासाठी विचार करा, गोमाता ही जर ख्रिस्ती बांधवांची पुण्य प्राणी असता तर गोहत्या युरोपमध्ये झाली असती का? 2 मिनिटासाठी विचार करूया, आपला जो शांतिप्रिय धर्म आहे त्यांची गोमाता ही पवित्र अम्मीजान असती तर गोहत्या झाली असती का? मात्र महाराष्ट्रामध्ये 2015 साली आपल्याला गोहत्या आणि गोमांस बंदीबद्दलचा कायदा येतो. लक्षात घ्या, जेव्हा जे सरकार ज्या विचारधारेचं असतं, ज्या धर्माला अनुसरून चालत असतं, तोपर्यंत आपले धार्मिक प्रश्न हे मार्गी लागत नसतात. आपण गेली 1200 वर्ष वेगवेगळ्या सत्तांच्या अधिपत्याखाली गुलामीतच राहिलेलो आणि या गुलामीत राहण्याचं मूळ कारण जर काय असेल तर ते आपलं विभागलेलं असेल. मित्रांनो, जर आपण किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि म्हणालो किराणा आहे का, तर तो माणूस कन्फ्यूज होईल. तशाच प्रकारे आपल्याला देखील विचारलं कोणी हिंदू आहे का, तर आपले सर्व मित्र पटकन बोलत नाही. पण जर विचारलं कोणी माळी आहे का, तर लगेच हात वर करते. कोणी कोळी आहेत का, तर लगेच आपण हात वर करू. कोणी ब्राह्मण आहे का, तर लगेच हात वर करू. मित्रांनो, जसा किराणा मालामध्ये किराणा नावाचा पदार्थ मिळत नाही, तसंच आपल्याला देखील सगळ्यांना एक मिळून हिंदू म्हणून विचार करणं आणि हिंदू म्हणून मतदान करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि ही सामाजिक समरसता जो कोणी विभागायला बघेल तर त्याकडे आपल्याला मतदानातनं आपल्याला व्यक्त करायचंय आणि ही भूमिका आपल्याला सदैव लक्षात ठेवायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वयं अवजात कर हमको जगाना देश है अपना, जगाना देश है अपना, जगाना देश है अपना. उभरना है अपना, जगाना देश है अपना, स्वयं आपले आजचे प्रमुख वक्ते श्रीयुत संजयजी ढवळीकर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संजयजी. विशेषत्वाने उपस्थित राहिलेल्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर भगवती नंदानंदगिरीजी पूज्य या कार्यक्रमाच्या साठी विशेषत्वाने वक्ता म्हणून इथे उपस्थित राहिलेले श्रद्धाजी, या क्षेत्रामधील विविध भाविक श्रद्धाळू इथे येतात. त्याच्यापैकी तुम्ही म्हणता अनुसूचित जाती जनजाती हे सगळे मिळून 20 करोडच्या पेक्षा जास्ती असतील. आता जे सांगितलं गेलं की आता 1 आठवड्यावर आपला गणेशोत्सव आला. गणेशोत्सवामध्ये गणपती घरी आणण्यापासून विसर्जन करण्यापर्यंत आपल्या ज्या जे प्रकारची व्रतवैकल्य होतात त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे मिळून सहभागी होणारे लोक आहोत. कुठे जाते पण हरिभक्त परायण सातारकर नेहमी सांगायचे, जी मनातनं जात नाही ना ती जात. हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. तर त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आपण विश्व हिंदू परिषदेने काम सुरू केलं आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला या समाजाला, या हिंदू व्यक्तींना दिशा देणारं जर कोण असेल तर आपली संत शक्ती जी आहे
तेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, तेच आपल्याला दिशा देऊ शकतात, तेच आपल्याला या खाईतनं बाहेर काढू शकतात. आणि त्यासाठी उडपीला संत संमेलन पहिलं झालं, ज्याच्यामध्ये आपलं एक त्यावेळेला आपण ब्रीदवाक्य ज्याला म्हणू किंवा आपण एक घोषणा दिली. ती घोषणा आहे हिंदव सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे. आम्ही सगळे एक आहोत, कोणी पतित नाही. जो ब्रह्मव्यक्त तो ब्राह्मण. मग कुठल्याही व्यक्तीने जर ते काम केलं तर तो ब्रह्मव्यक्त आहे. आणि याची उदाहरणं आज नाही आहेत. आज आमच्याकडे पूजेसाठी ज्या संपूर्ण खेडेगावांमध्ये आपण बघतो पूजेला येतात ते काय सगळे ब्राह्मण असतात का? आपापल्या बिरादरीतले, आपापल्या जातीतले, आपापल्या जनजातीमधले प्रत्येक जण येतात आणि ते आपल्याला जी काही आशीर्वचनं आहेत किंवा जी काही पूजाविधी आहेत ते सांगतात. तर त्याच्यामुळे आता आपल्याला सांगितलं की पूज्य महामंडलेश्वर जी आहेत त्या मंदिरांच्यासाठी खूप मोठं काम करतात. आज आम्ही पेपरांमध्ये, टीव्हीमध्ये बऱ्याच वेळेला ऐकतो की वाघाची ही प्रजाती जी आहे ती आता लोप पावत चाललेली आहे. हा पक्षी आहे तो लोप पावत चाललेला आहे. आमचे पुजारी लोप पावत चाललेले आहेत. त्याच्याबद्दल कधी कोणी काही बोलत नाही. त्यांना कोण उभं करणार आहे? त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल कोण बोलणार आहे? हे कोणी बोलत नाही. हे बोलायला पाहिजे. तर त्यासाठी आपण हे काम सुरू केलं. उडपीच्या संमेलनामध्ये आपण हे काम सुरू केलं. ताईंनी जे सांगितलं फार महत्वाचा त्यांनी संदर्भ दिला. डोम राजा जे स्मशानामध्ये जे काम करतात, लाकडं पुरवणं, हे सर्व जे आहे की ज्यांना आम्ही अत्यंत खालच्या दर्जाचं समजतो, त्यांच्या घरी श्रद्धेय अशोकजी आणि महंत अवैद्यनाथ आणि रामचंद्रजी महाराज असे मिळून त्यांच्या घरी गेलेले आहेत. का? तर आम्ही सगळे एक आहोत. हे आम्ही फक्त सांगण्याची गोष्ट आहे का? ही आमच्या कृतीमध्ये आहे. आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो आणि हे दाखवण्यासाठी नाही. तर त्यासाठी आम्ही हे सर्व केलेलं आहे. ज्या वेळेला श्री राम जन्मभूमी मंदिराचं शिलान्यास झाला सर्वात पहिले, त्यावेळेला कामेश्वरजी चौपाल बिहारचे आहेत. आता ते वयोवृद्ध झालेले आहेत आणि आता थोडेसे किडनीच्या आजारांनी व्याधीग्रस्त आहेत, बेडवरच असतात बऱ्याच वेळा. ते अन्य जातीमधनं येतात. संपूर्ण संतांच्या विविध शंकराचार्य, मध्वाचार्य, महामंडलेश्वर असे अनेक जण त्यावेळेला उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिलान्यास जो झाला, पहिली वीट जी ठेवली गेली तिथली ती कामेश्वरजी चौपाल यांच्या हस्ते ठेवली गेली. आता 22 तारखेसंबंधी आता उल्लेख केला गेला. 22 तारखेला ज्या वेळेला मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 130 जाती, जनजाती, पंथ, संप्रदाय या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या तिथे आलेलं होतं. आम्हाला ते दिसत नाही. या वेळेला 13 अशी जोडपी आलेली होती, 16 जोडपी आलेली होती की जी भिन्न भिन्न समाजातून आलेली होती. कोणी कातकरी असेल, कोणी वारकरी असेल, कोणी शीख समाजाचा असेल, कोणी जैन असेल, कोणी बौद्ध असेल, हे सर्व आलेले होते. पण आम्ही कशामध्ये फसलेलो आहोत? मी आता माझा मध्ये प्रवास झाला उत्तर प्रदेश त्यावेळेला आणि तिकडनं पुढे गेलो होतो. त्यावेळेला नालंदा युनिव्हर्सिटीच्या इथे काही जण एकत्र आले आणि म्हणे काय नॅरेटिव्ह चाललंय बघा. म्हणे ही नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे जिच्यामध्ये जाळली गेली वगैरे जो सगळा तो इतिहास माहिती आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी नॅरेटिव्ह आता असं चाललेलं आहे की ही बौद्धांची शैक्षणिक भूमी होती आणि ती जास्ती पुढे येऊ नये म्हणून हिंदूंनी तिला जाळली. म्हणजे आम्ही कुठपर्यंत देणार आहोत? आणि ह्या सगळ्याला आम्ही या इथे बसलेलो जो व्यक्ती आहोत आपण सगळे, त्याच्यावर आम्ही काही करणार आहोत की नाही? आम्ही काही बोलणार आहोत की नाही? नॅरेटिव्ह सेट करताना दरवेळेला समोरचेच कसे सेट करतात? आता लोकसभेच्या वेळेला सुद्धा आम्ही नंतर म्हटलं
की त्यांनी असा नॅरेटिव्ह सेट केलं संविधान बदलणार हे ते. अरे आतापर्यंत किती वेळा संविधानं बदलली गेली आणि कशा प्रकारे गेली याचे दाखले आले कधी देणार की नाही? का दरवेळेला आम्ही ते जे नॅरेटिव्ह सेट करतील त्याच्यावर उत्तर देत बसणार आहोत? जसं हे समरसतेचं आहे त्याच प्रकारे गोरक्षेचं काम आहे. एक महत्वाची गोष्ट सांगतो. या संपर्काच्या दृष्टीने मी ज्या वेळेला समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना भेटत असतो त्यावेळेला वेगवेगळे अनुभव येत असतात. आता हे राम मंदिराचं ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर काही समाजातल्या अशा व्यक्तींना भेटायला गेलो होतो. एक जण वरिष्ठ अधिकारी आहेत, ते मला म्हटले, संजयजी आता म्हणे विश्व हिंदूला काहीतरी आपल्याला काम शोधायला लागेल नाही का? मी म्हटलं काय झालं? म्हणे मंदिर तर झालं आता, म्हणजे अजून सुद्धा समाजातल्या अशा व्यक्तींची धारणा ही आहे की विश्व हिंदू परिषद म्हणजे फक्त आणि फक्त राम मंदिर या विषयापुरती मर्यादित आहे. अजून सुद्धा ज्यांना विश्व हिंदू परिषदेचं कार्य माहीत नाही. आणि ह्या व्यक्ती कोण आहेत की ह्या व्यक्ती समाजातल्या ओपिनियन मेकर आहेत. या व्यक्तींकडे काहीतरी हुद्दा आहे, या व्यक्तींकडे काहीतरी पद आहे, या व्यक्तींकडे अशी व्यवस्था आहे की ज्यात जर त्यांनी काही सांगितलं तर ती पॉलिसी होते. या व्यक्तींनी काही सांगितलं तर त्याच्यावरनं लोक आचरण करतात. ह्या लोकांना अजून आपल्या समाजाबद्दल पूर्ण माहिती नाही. आपल्याला मध्ये काही वर्षापूर्वी टिपू सुलतानाबद्दल एक मोठं आंदोलन झालं होतं हे माहिती असेल. आज आम्हाला टिपू सुलतान माहिती आहे, परंतु तिथे वाडिया राजा होऊन गेला याच्याबद्दल कोणाला माहित नसेल. आम्हाला हे इतिहासात कधी शिकवलंच नाही आणि आम्ही हे कधी माहिती करून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. तर त्याच्यामुळे ही जी कामं आहेत त्याप्रमाणे गोरक्षेचं काम मी तुम्हाला सांगत होतो. त्यावेळेला मी त्यांना सांगायला लागलो की विश्व हिंदू परिषद ही फक्त राम मंदिर बांधण्याचं काम हे विश्व हिंदू परिषदेकडे नव्हतं. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टींमध्ये आपलं सहभाग दिलेला आहे. राम मंदिराचा लढा हा विश्व हिंदू परिषदेने सुरू केलेला नाहीये. हा समाजाने, हिंदू समाजाने स्वतःने सुरू केलेला 500 वर्षापूर्वीचा लढा आहे. आणि हा हिंदूंच्या भावनेशी, हिंदू धर्माच्या श्रद्धेशी जोडलेला विषय आहे. म्हणून विश्व हिंदू परिषदेने त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हा संपूर्ण लढा जो आहे हा समाजाचा आहे, हिंदू समाजाचा आहे. विश्व हिंदू परिषद संघ किंवा हे कोणी याचे ठेकेदार नाहीये. हिंदू समाज जो आहे याचा श्रद्धेचा विषय आहे, त्याला वाटलं पाहिजे हा माझा विषय आहे आणि म्हणून त्याचं प्रतिनिधित्व विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे. अशा प्रकारचा हा विषय आहे. आम्ही गोरक्षेचं काम करतो. गोरक्षेमध्ये अनेक वेळेला जसं म्हटलं तुमचा आत्ता समज आहे, तुम्ही अशा पदावर बसलेले आहात. बऱ्याच वेळेला असं वाटतं की इथे विश्व हिंदू परिषदेची बजरंग दलाचे जे कार्यकर्ते येतात ते दरवेळेला काहीतरी आंदोलन झेंडा घेऊन येतात, मारामाऱ्या करतात आणि त्या सोडवायला लागतात. पण म्हटलं ही एक वेगळी देशभक्ती आहे. कुठल्याही व्यक्तीला सांगा की जाऊन 10 गाई कुठला कोणी पळवून नेते त्यांना वाचवून दाखवा, कोणाची हिंमत होणार नाही. त्यासाठी हिंदूंचं रक्त सांगामध्ये असायला लागतं. आणि ही एक वेगळ्या प्रकारची देशभक्ती आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने, कोणी नोकरी करतं, कोणी काही सेवा करतं. अशा प्रकारे म्हणलं प्रत्येक जण देशभक्ती करत असतो. त्यातली ही एक मोठी देशभक्ती आहे. आम्ही मंदिरांसाठी काम करतो. मंदिर ही आमची आस्था आहे, मंदिर ही आमची श्रद्धा आहे. ज्या ज्या वेळेला हिंदू धर्मावर आक्रमण केली गेली ती आक्रमणं एकतर महिला किंवा मंदिर या 2 स्थानांवरच आक्रमण झाली. याचं कारण सर्वांना माहिती आहे की हिंदूंची ही बलस्थान आहे आणि जर ही तोडली गेली, ह्याला जर ठोक पोचवली आपण तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकू. आज आम्ही मंदिरांसाठी काम करतो, आज आम्ही पुजाऱ्यांसाठी काम करतो, आज आम्ही संस्कृत भाषेसाठी काम करतो, आज आम्ही सामाजिक समरसतेसाठी काम करतो. हे म्हटलं कोणाला माहिती नाही. आज आम्ही सेवेसाठी काम करतो. आम्हाला सेवा माहिती असते की या इथे कोणीतरी बाप्टिस्ट आहे, त्यांनी एखादं काहीतरी काम केलेलं आहे, यांनी कुठेतरी काहीतरी केलं त्याच्यामुळे एखादी शाळा उभी झाली. पण म्हटलं आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेवढ्या संस्था विश्व हिंदू परिषद चालवते, ज्या कारणामुळे रामायण घडलं, आज त्याच गोष्टी रोज दिवसा ढवळ्या इथे होत आहेत.
गेल्या वर्षी संसदेमध्ये या इथे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत, मुद्दामून मी सांगतो, गेल्या वर्षी संसदेमध्ये होम मिनिस्ट्रीनी गृह खात्याने दिलेला आकडा आहे, भारतामधल्या गेल्या 2.5 वर्षामध्ये 13 लाख मुली आणि महिला बेपत्ता आहेत. कुठे गेल्या, कोणी नेल्या, कुठे आहेत, कोणाला माहित नाही, कोणाला पडले इथे. आज इथे अलिबाग मध्ये, अलिबाग म्हणायचं नाही, श्रीबाग, पण आमच्या ते तोंडातच सगळ्या अशा बसलेल्या आहेत. आज इथे बघाल तुम्ही तर गावोगावचे लोक फिरायला आले असतील, पण इथे संमेलनात